नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण पुरुषार्थ, हिंदू धर्मामध्ये जे 4 पुरुषार्थ सांगितले गेलेले आहेत त्या पुरुषार्थाच्या संबंधाने विचार करणार आहोत। भारतीय ज्ञान परंपरा, ज्याला इंडियन नॉलेज सिस्टीम IKS असं आपण म्हणतो, त्याचा विचार आपण मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहोत, ज्यामध्ये मी 4 वेद याबद्दलचे प्रत्येक वेदावरचा एक व्हिडिओ, असे 4 व्हिडिओ आपण या संबंधाने विचारात घेतलेले आहेत। उपवेदाच्या बद्दलचा आपण विचार केलेला आहे, वेदांगांच्या बद्दलचा आपण विचार केलेला आहे, 18 पुराणांच्या बद्दलचा विचार आपण यापूर्वी केलेला आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 4 पुरुषार्थांच्या बद्दल विचार करणार आहोत। पुरुषार्थ ही फार प्राचीन किंवा जुनी संकल्पना हिंदू धर्मामध्ये मानली गेलेली आहे, ज्यात 4 पुरुषार्थ सांगितले गेलेले आहेत, ज्यामध्ये धर्म हा पहिला पुरुषार्थ आहे, अर्थ हा दुसरा पुरुषार्थ आहे, काम हा तिसरा पुरुषार्थ आहे आणि मोक्ष हा चौथा पुरुषार्थ आहे। असे हे 4 पुरुषार्थ या ठिकाणी सांगितले गेलेले आहेत। महर्षी व्यासांनी महाभारताच्या भीष्म पर्वात मोक्ष धर्माचा उल्लेख केलेला आहे। भारतीयांनी मानलेले धर्म, अर्थ, काम व मोक्ष ही मानवी जीवनाची मूलभूत उद्दिष्टे म्हणजेच 4 पुरुषार्थ आहेत असं सांगितलं गेलेलं आहे। एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हे 4ही पुरुषार्थ व्यक्तीच्या व समाजाच्या साठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। व्यक्तीसाठीही आणि समाजाच्यासाठीही पुरुषार्थ अत्यंत महत्त्वाचे आहेत। या पुरुषार्थाकडे या ठिकाणी आपण या दृष्टीने पाहिलं पाहिजे की या पुरुषार्थाच्या मुळे प्रत्येक व्यक्तीला आपल्या व्यक्तिमत्वाचा योग्य दिशेने विकास साधता आलेला आहे आणि त्यासाठी देखील स्वातंत्र्य हक्क या 4 पुरुषार्थाच्या मुळे त्यांना मिळालेले आहे। या पुरुषार्थांच्या मुळेच समाजामध्ये स्थैर्य, समृद्धी आणि विकास या गोष्टी साध्य होतात, हे तत्कालीन ऋषीमुनींच्या लक्षात आलं आणि त्यातूनच या 4 पुरुषार्थांचा जन्म झालेला आहे। मनुष्य आणि समाजाच्या प्रगतीसाठी हिंदू धर्मग्रंथांनी मांडलेल्या आदर्शांनाच पुरुषार्थ म्हणतात। कोणाकोणाचा विकास झाला पाहिजे? माणसाचाही विकास झाला पाहिजे आणि समाजाचाही विकास किंवा प्रगती झाली पाहिजे। केवळ माझी प्रगती होऊन एकट्याची चालत नाही। बाल्या बाल्याची मायन बाली, राहायला 10 बाय 10ची खोली, एवढा संकुचित विचार करून समाजाची उन्नती होऊ शकत नाहीये। माझ्या उन्नती इतकंच मी समाजाच्या उन्नतीला देखील महत्त्व दिलं पाहिजे आणि म्हणून समाज आणि व्यक्ती या दोघांच्या प्रगतीसाठी हिंदू धर्मग्रंथांनी मांडलेले जे आदर्श आहेत ते आदर्श म्हणजे दुसरे तिसरे काही नाही आहेत, तर हे 4 पुरुषार्थ आहेत। मनुष्याचा भौतिकही विकास महत्त्वाचा आहे आणि आध्यात्मिक विकासही महत्त्वाचा आहे। भौतिक आनंदही महत्त्वाचा आहे आणि आध्यात्मिक आनंदही महत्त्वाचा आहे। कुणालाच फार कमी लेखता येत नाहीये, परंतु या भौतिक आणि आध्यात्मिक आनंदांच्या मध्ये सुसंवाद निर्माण करण्याचं काम जर कोण करत असेल तर हे 4 पुरुषार्थ करतात। भारतीय परंपरेनं भौतिक विकासाला थोडं कमी महत्त्व दिलेलं आहे आध्यात्मिक विकासाच्या मानानं, परंतु याचा अर्थ असा नाहीये की त्यांनी भौतिक विकासाला एकदम शून्य किंमत दिलेली आहे, असं मात्र नाहीये। काही प्रमाणामध्ये त्यांनी भौतिक विकासाला देखील मान्यता दिलेली आहे, परंतु या ठिकाणी भौतिक विकास इतकंही त्याची आसक्ती मात्र कामाची नाहीये, अशा प्रकारचा विचार हिंदू धर्म मांडताना दिसतो। अर्थ आणि काम हे भौतिक सुखाचे प्रतिनिधित्व करतात। या 4 पुरुषार्थांच्या पैकी अर्थ आणि काम म्हणजे दुसरा आणि तिसरा पुरुषार्थ जो आलेला आहे ते भौतिक सुखाचं प्रतिनिधित्व करतात, तर पहिला आणि चौथा पुरुषार्थ धर्म आणि मोक्ष जे आलेले आहेत ते आध्यात्मिक सुखाचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला दिसतात।
मोक्ष हे मानवी जीवनाचं अंतिम ध्येय मानलं गेलेलं आहे. मोक्ष काय आहे? तर मोक्ष हे मानवी जीवनाचं अंतिम ध्येय आपल्याकडे मानलं गेलेलं आहे. मोक्ष प्राप्ती प्रत्येकाला साध्य होते का? तर उत्तर आहे नाही. सगळ्यांनाच मोक्ष प्राप्ती कसे काय शक्य आहे? म्हणूनच धर्म अर्थ काम या प्रयत्नांना अधिक महत्व दिलं गेलेलं आहे. फार मोक्ष सगळ्यांनाच मिळणार नाहीये, म्हणून त्यापेक्षा तुम्ही धर्म अर्थ आणि काम हे 3 पुरुषार्थ प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, असं या हिंदू धर्मातल्या पुरुषार्थाच्या माध्यमातून तत्कालीन ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे. मानवी जीवनाचा संपूर्ण विकास तेव्हाच शक्य होणार आहे जेव्हा सर्व पुरुषार्थाचं आपण योग्य पद्धतीनं पालन करणार आहोत. जोपर्यंत आपण सर्व पुरुषार्थांचं योग्य पद्धतीनं पालन करणार नाहीयेत तोपर्यंत समाजाचा सर्वांगीण आणि योग्य दिशेनं या ठिकाणी विकास होऊ शकणार नाहीये. भारतीय तत्वज्ञानानुसार 4 पुरुषार्थांच्या पैकी धर्म यामध्ये धार्मिकता, अर्थ म्हणजे आर्थिक समृद्धी, काम म्हणजे आनंद किंवा प्रेम आणि मोक्ष म्हणजे मुक्ती, आध्यात्मिक पूर्तता याचं प्रतिनिधित्व हे 4ही पुरुषार्थ आपल्याला करताना दिसतात. हे 4 पुरुषार्थ मानवी जीवनाची मार्गदर्शक तत्वे आहेत. म्हणजे आपण कोणत्या मार्गाने चालणं म्हणजे आपण मानवाच्या जन्माला येऊन मानवाची कर्तव्य पार पाडू शकणार आहोत याबद्दलची मार्गदर्शक तत्व जर कोणती असतील तर हे धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. म्हणून मानवी जीवनाचे काय आहेत? हे मार्गदर्शक तत्व आहेत. कोणते? हे 4 पुरुषार्थ. पुरुषार्थ याचा अर्थ व्यावहारिक अर्थ पराक्रम असा आपल्याकडे घेतला जातो, परंतु हिंदू धर्मामध्ये पुरुषार्थ याचा वेगळा अर्थ, पुरुषार्थ याचा अर्थ पराक्रम इतका संकुचित न घेता याचा वेगळा अर्थ हिंदू धर्मामध्ये घेण्यात आलेला आहे. आपल्याला जे हिंदू धर्मीय आहेत त्यांना माहिती आहे की विवाहाच्या वेळेला नवरदेव, ज्याला वर आपण म्हणतो, वधू म्हणजे नवरी किंवा पत्नी, यांच्या लग्नाच्या वेळेला वर आपल्या पत्नीला काय करत असतो? एक आश्वासन वचन देत असतो. कोणतं? आपल्या सगळ्यांना माहित आहे, धर्मेच अर्थेच कामेच नाती चरामी, असं त्या ठिकाणी वचन वर वधूला देत असतो. म्हणजे काय? याचा अर्थ काय? तर मी तुला धर्म पालनामध्ये, संपत्ती जमा करण्यामध्ये, इच्छापूर्तीमध्ये मागे टाकून पुढे जाणार नाही. तुझा कधीही विश्वासघात करणार नाहीये. या प्रकारचं अभिवचन विवाहाच्या प्रारंभीच, विवाहाच्या या संस्काराच्या वेळेलाच वर आपल्या वधूला देताना दिसतो. आणि यामुळे आपल्या लक्षात येईल की पुरुषार्थांना किती महत्वाचं स्थान या संस्कृतीमध्ये दिलं गेलेलं आहे. धर्म हा जो पुरुषार्थ आहे तो कर्तव्याची जाणीव करून देतो, अर्थ साफल्य आहे, काम आनंद आहे आणि मोक्ष मुक्ती, अशा पद्धतीचे हे 4 पुरुषार्थ ज्याच्याबद्दलची माहिती आपण थोडक्यात पाहिली. आता आपण या 4ही पुरुषार्थांच्या पैकी एका पुरुषार्थाचा विचार विस्तारानं, तेवढाही नाही पण काही प्रमाणामध्ये इथे करूया. मी सांगितलं की या 4 पुरुषार्थांच्या पैकी पहिला पुरुषार्थ जो मानला गेलेला आहे तो आहे धर्म, ज्याला आपण नैतिक कर्तव्य असं देखील म्हणू शकतो. धर्माचं पालन म्हणजे योग्य आचरण. धर्माचं पालन करायचं म्हणजे काय करायचं? धर्माचं पालन करणं म्हणजे योग्य आचरण करणं आहे. समाजामध्ये न्याय प्रस्थापित झाला पाहिजे, समता प्रस्थापित झाली पाहिजे, यासाठीच आचरण करणं म्हणजेच धार्मिक आचरण करणं होय. म्हणजे समाजामध्ये न्याय्य व्यवस्था यावी, समाजामध्ये समत्व निर्माण व्हावं, हा अत्यंत उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून पुरुषार्थामधलं धर्म हे पहिला पुरुषार्थ सांगितला गेलेला आहे. आणि हा अत्यंत महत्वाचा पुरुषार्थ आहे. असं सांगितलं जातं की धर्म हेच इतर 3 पुरुषार्थांची किल्ली आहे. या 3 पुरुषार्थांची किल्ली जर कोण असेल तर ते कोण आहे? धर्म हाच पुरुषार्थ आहे. धर्म हे व्यक्तीचं आचरण आणि व्यवहाराची संहिता आहे. आपण आचरण कसं केलं पाहिजे, कोणतं आचरण समाजाच्या उन्नतीसाठी महत्वाचं आहे,
आणि कोणतं आचरण समाजाच्या अवनतीला कारणीभूत ठरतं याची आचारसंहिता धर्म आपल्या समोर ठेवतो. व्यवहाराची संहिता आपल्या समोर ज्याच्याद्वारे ठेवली जाते त्यालाच धर्म असं म्हटलं गेलं पाहिजे. मनुष्याला उज्ज्वल जीवन जगण्याचा मार्ग जर कशातनं प्राप्त होत असेल तर तो धर्माचरणातूनच प्राप्त होतो, धर्मातूनच प्राप्त होतो. उज्ज्वल जीवन जगण्याचा मार्ग आणि मनुष्य म्हणून आपण उज्ज्वल जगण्याचा मार्गच स्वीकारला पाहिजे. आणि आपल्याला जर उज्ज्वल जीवनाचा मार्ग स्वीकारायचा असेल तर त्यासाठी आपल्याला या धर्म नावाच्या पहिल्या पुरुषार्थाचं अभ्यास करणं आणि त्यानुसार आचरण करणं अत्यंत महत्वाचं आहे. आज जो आपण धर्म या शब्दाचा संकुचित अर्थ घेतलेला आहे आणि धर्माधर्मामध्ये आपण द्वेषाचं वातावरण निर्माण करतोय, इतका संकुचित अर्थ त्यावेळेस वेदामध्ये निश्चितपणे नव्हता किंवा वेदाला धर्म याचा इतका संकुचित अर्थ अभिप्रेत नाहीये. सामान्यतः शास्त्रविहित कर्माचं आचरण, शास्त्रानं जे कर्म सांगितलंय की या कर्मानं तुम्ही मानव म्हणून जन्माला आला आहात तर तुम्ही या कर्मानं वागलं पाहिजे असं शास्त्र आपल्याला काही कर्म विहित कर्म सांगून गेलेलं आहे. ज्यामध्ये आपण सत्यानं वागलं पाहिजे, अहिंसेचं पालन केलं पाहिजे आणि त्याचबरोबर नैतिक वर्तन ठेवलं पाहिजे. हे जे शास्त्र आपल्याला सांगतं त्यानुसार आचरण करणं म्हणजेच धर्म या पुरुषार्थाचं पालन करणं आहे किंवा धर्म या पुरुषार्थाला हेच अभिप्रेत आहे. विषयांचं विधियुक्त सेवन जरूर करावं. विषय हे फारच वाईट आहेत असं नाही आहे, परंतु त्या विषयाची अतिपणा मात्र त्याच्या आहारी जाणं मात्र वाईट आहे असं इथं सांगितलं गेलेलं आहे. मर्यादितपणे जर विषय भोग घेतला तर त्यामुळे धर्माची कुठलीच हानी होत नाहीये असंही या ठिकाणी सांगितलं जातं. वेद आणि स्मृतीमध्ये मनुष्यासाठी काही कर्म सांगितलेले आहेत वेदामध्ये आणि स्मृतीमध्ये, वेद ग्रंथांच्या मध्ये आणि स्मृती ग्रंथांच्या मध्ये, आणि त्याचंच आपण निष्ठापूर्वक पालन करणं म्हणजे धर्म पालन करणं होय. धर्म म्हणजे धर्माचं पालन म्हणजे काय तर वेदांच्या मध्ये काही आपल्यासाठी कर्तव्य सांगितलेली आहे, आचरण सांगितलेलं आहे. स्मृती ग्रंथांच्या मध्ये आपल्यासाठी काही आचरण सांगितलेले आहे, काही नियम सांगितलेले आहेत. त्यानुसार आचरण करणं म्हणजे धर्म आचरण करणं होय. धर्म हा समाज व्यवस्थेचा नियामक आहे. नियामक म्हणजे समाज व्यवस्थेमध्ये सुसंगतता निर्माण करण्याचं काम, समाज व्यवस्थेवर एक प्रकारचं नैतिक नियंत्रण ठेवण्याचं काम जर कुणाच्या माध्यमातून होत असेल तर ते धर्माच्या माध्यमातून होतं. लक्षात आलं? धर्म सर्व प्राण्यांचं रक्षण करतो. धर्माच्या समोर सर्व प्राणी समान आहेत आणि सर्वांचं रक्षण धर्म करतो. तो विश्वाचं अस्तित्व टिकवून ठेवतो. केवळ धर्मामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव, जात, धर्म, पंथ, देश, वंश या कुठल्याही गोष्टीचा भेद धर्माला मान्य नाही आहे. तर धर्माला सर्व प्राणी मात्रांच्या कल्याण अभिप्रेत आहे. धर्म म्हणतो की माझ्या आचरणानं सर्व प्राणी मात्रांचं कल्याण झालं पाहिजे आणि सर्व जीवांना त्याचा फायदा झाला पाहिजे. त्यालाच खऱ्या अर्थानं धर्म म्हटलं गेलेलं आहे. वास्तविक धर्म म्हणजे आचार संहिता आहे, ज्याच्या आचरणाने तो मोक्ष प्राप्तीपर्यंत जाऊन पोहोचू शकतो. आणि या धर्माची 4 सूत्र सांगितली गेलेली आहेत. त्यामध्ये वेद एक सूत्र आहे, स्मृती हे दुसरं सूत्र आहे, नैतिकता हे तिसरं सूत्र आहे आणि आत्मसंतुष्टी हे 4थं सूत्र धर्माचं सांगितलं गेलेलं आहे. धर्म एखाद्या व्यक्तीवर नियंत्रण ठेवतो आणि त्याला समाजाप्रती आपली कर्तव्ये निष्ठेनं पार पाडण्यासाठी प्रोत्साहित करतो. आणि म्हणून धर्मात या पुरुषार्थाचं अनन्यसाधारण महत्व आहे आणि ही उगीच आलेला पुरुषार्थ नाहीये, हेही यातनं आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता पुरुषार्थामधला दुसरा पुरुषार्थ जो सांगितला गेलेला आहे तो आहे अर्थ, आर्थिक गरजा. अर्थ म्हणजे आर्थिक संपन्नता. दुसरा पुरुषार्थ काय सांगतो की आर्थिक संपन्नता. नीतिशास्त्रामध्ये अर्थाचं निश्चितपणे महत्व आलेलं आहे, परंतु अर्थप्राप्तीचा मार्ग नैतिक असावा असं या ठिकाणी नीतिशास्त्र सांगतं. अर्थ तर प्रत्येकाला महत्वाचा आहे, अर्थ महत्वाचा नाही आहे का?
पैसा महत्वाचा नाही आहे का? तर नक्कीच महत्वाचा आहे, परंतु ते मिळवण्याचा मार्ग मात्र कसा असला पाहिजे? नैतिक असला पाहिजे, असं या ठिकाणी इथं सांगितलं गेलेलं आहे. अर्थामध्ये संपत्ती येते, करिअर येतं, उपजीविका करण्यासाठी क्रियाकलाप, आर्थिक सुरक्षा आणि आर्थिक समृद्धी या सर्वांचा समावेश अर्थ यामध्ये येतो. हिंदू धर्मामध्ये अर्थाचा योग्य पाठलाग हा मानवी जीवनाचा एक महत्वाचा उद्देश मानला गेलेला आहे. हिंदू धर्म अर्थ या पुरुषार्थाला नगण्य मानत नाहीये. हिंदू धर्म सांगतो की अर्थ मिळवणं, त्याचा पाठलाग करणं काही चुकीचं नाही आहे, परंतु त्याच्यासाठी गैरमार्गाचा अवलंब करणं, अधर्माच्या मार्गानं अर्थप्राप्ती करणं मात्र त्यांना मान्य नाही आहे. प्राचीन भारतीयांच्या दृष्टिकोनातून अर्थ या शब्दाचा तसा तर खूप मोठा व्यापक अर्थ होता, परंतु अलीकडे आपण त्याचा देखील अर्थ संकोच केलेला आहे. ज्याद्वारे मनुष्य भौतिक सुख, अर्थ म्हणजे काय? ज्याच्याद्वारे माणसाला भौतिक सुख मिळतं, ऐश्वर्य मिळतं, संपत्ती मिळते, त्यालाच अर्थ असं म्हटलं जातं. यामध्ये कृषी आलं, पशुपालन आलं, वाणिज्य आलेलं आहे. अर्थाद्वारे मनुष्य भौतिक सुख आणि ऐश्वर्य प्राप्त करतो. ऐश्वर्य कशामुळे प्राप्त होतं? तर या अर्थ प्राप्त केल्यामुळं. भौतिक सुख कशामुळे प्राप्त होतं? तर हे आर्थिक पुरुषार्थ आपण प्राप्त केल्यामुळं. आणि म्हणून आपल्या प्राचीन ग्रंथांच्या मध्ये अर्थाचं महत्व विशद करण्यात आलेलं आहे. महाभारतामध्ये तर अर्थाला परमधर्म म्हटलं गेलेलं आहे. महाभारत अर्थाला काय म्हणतो? परमधर्म म्हटलं गेलेलं आहे. आणि महाभारत असं सांगतं की अर्थावरच सर्व गोष्टी अवलंबून आहेत. आपल्याकडे जर अर्थच नसेल, तर आपल्याकडे संपत्तीच नसेल, तर आपण जिवंत असून मेल्यासारखे आहोत. म्हणून अर्थप्राप्ती देखील अत्यंत महत्वाची आहे. जगामध्ये श्रीमंत लोकच सुखानं जगताना आपण पाहतो, दरिद्री ज्याच्याकडे अर्थ नाहीये त्याला जीवन जगत असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. म्हणून अर्थाला एकदम तुम्ही त्यागू नका, तर अर्थ देखील प्राप्तीचा आपण प्रयत्न निश्चितपणे केला पाहिजे. बृहस्पतीनं या ठिकाणी अर्थाला जगाचं मूळ मानलेलं आहे. धनम मूलम जगत. बृहस्पती काय म्हणतो? बृहस्पती अत्यंत महत्वाचं विधान करतो. तो असं म्हणतो, धनम मूलम जगत. जगाचं मूळ जर काय असेल तर ते अर्थ आहे, आणि म्हणून अर्थाला महत्व द्या. अर्थशास्त्रामधील एक प्रमुख घटक म्हणून अर्थाकडे आपल्याला पाहावं लागतं. अर्थाचं महत्व मान्य करूनही हिंदू धर्मानं त्याला धर्माधीन मानलेलं आहे. अर्थाला महत्व दिलेलंच आहे हिंदू धर्मानं, परंतु अर्थ हा धर्माधीन असला पाहिजे. अर्थ प्राप्त करत असताना धर्माचा विचार डोळ्यासमोर ठेवूनच या पुरुषार्थाचं पालन आपण केलं पाहिजे. म्हणजे धार्मिक दृष्टीनंच, म्हणजे नैतिक मार्गानंच आपण या ठिकाणी काय केलं पाहिजे? अर्थप्राप्ती केली पाहिजे. धर्मानुसार माणसाने सर्व सुखांचा उपभोग घेतला पाहिजे. धर्म ज्या मार्गानं आपल्याला सुखभोग घ्या म्हणतोय, त्याच मार्गाने आपण या धनाचा वापर केला पाहिजे असं सांगितलं गेलेलं आहे. अर्थ याचा अर्थ केवळ पैसा इतका संकुचित नाहीये, संपत्ती इतका नाहीये, तर उपजीविकेची सर्व साधनं म्हणजे अर्थ होय. अर्थ म्हणजे केवळ पैसा, अर्थ म्हणजे केवळ संपत्ती इतका संकुचित अर्थ अर्थ या दुसऱ्या पुरुषार्थाचा नाहीये, तर याचा विस्तृत अर्थ आहे उपजीविकेची सर्व साधनं म्हणजे अर्थ. आपला निर्वाह कसा केला पाहिजे? आपण नीतीनं, न्याय मार्गानं करणं हीच खरी अर्थप्राप्ती आहे. आणि यासाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंगातल्या काही ओळी इथं समर्पक बसतात. तुकाराम महाराज म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेंच करी. धन तर जरूर जोडा म्हणतात तुकाराम महाराज, परंतु कसं? जोडून या धन उत्तम व्यवहारानं जोडा, आणि जोडलेलं धर उदास विचारे वेंच करी. मोठ्या अंतकरणानं चांगल्या कामासाठी ते दान म्हणून खर्च देखील केलं पाहिजे. हे करणं म्हणजे खऱ्या अर्थानं अर्थ नावाच्या पुरुषार्थाचं पालन करणं होय. आलं का लक्षात?
जरूर आपण धन मिळवावं, मिळवू नका असं शास्त्र सांगत नाहीये, पण उत्तम मार्गाने मिळवलं पाहिजे. आणि म्हणून अर्थ हा धर्म आणि कामाचा पाया आहे. अर्थ हा धर्म आणि कामाचा काय आहे? पाया आहे. कोण? अर्थ पुरुषार्थ हा धर्म पुरुषार्थाचा आणि काम पुरुषार्थाचा पाया असल्यामुळं याला देखील या आपल्या भारतीय ज्ञान परंपरेमध्ये दुसरा पुरुषार्थ म्हणून अत्यंत महत्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे. आता तिसरा जो पुरुषार्थ आहे त्याला आपण काम असं म्हणतो, ज्याला इच्छांची पूर्तता. काम म्हणजे व्यक्तीच्या इच्छा आकांक्षा आणि भौतिक सुखांची पूर्तता. या ठिकाणी काम या शब्दाचा विस्तृत अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. काम म्हणजे व्यक्तीच्या इच्छा आकांक्षा आणि भौतिक सुखांची पूर्तता म्हणजे काम. परंतु नीतिशास्त्रामध्ये कामाचे तत्व या ठिकाणी सांगत असताना त्याच्यावर काही मर्यादा घातलेल्या आहेत. ते म्हणतात की इच्छापूर्ती तर जरूर केली पाहिजे, परंतु ते देखील नैतिक मार्गाने, धर्माच्या मार्गानेच केली पाहिजे. काम म्हणजे उत्कटता, काम म्हणजे भावना, इंद्रियांचा आनंद, जीवनाच्या सौंदर्याचा आनंद, प्रेम, वासनायुक्त अर्थासह किंवा त्याशिवाय प्रेम, या अर्थाने देखील आपल्याला कामाचा अर्थ पाहता येतो. हा महत्वाचा तिसरा पुरुषार्थ आहे. आणि याचा अर्थ मी आपल्याला सांगितला, काम म्हणजे इंद्रिय सुख. पण व्यापक अर्थाने हा शब्द माणसाच्या जन्मजात इच्छा आणि प्रवृत्तींना सूचित करतो. महाभारतानुसार वासना म्हणजे मन आणि अंतःकरणाचं सुख, जे इंद्रियाच्या वस्तूंशी जोडल्यावर उत्पन्न होतं. त्याच्या प्रभावाखालीच माणूस मुलांना जन्म देतो. या काम पुरुषार्थाच्या माध्यमातूनच हिंदू धर्माने कामाचे मानवी जीवनामध्ये महत्वाचं स्थान मान्य केलेलं आहे. पण या कामावर धर्माचा अंकुश असला पाहिजे असं हिंदू धर्म सांगतो. उच्छृंखल काम असता कामा नये, कारण त्यामुळं समाजाचं स्वास्थ्य बिघडू शकतं. म्हणून काम हा पुरुषार्थ पूर्ण करत असताना धार्मिकतेचं अंकुश त्यावर असणं गरजेचं आहे. कामातील उच्छृंखल वागणं व्यक्ती आणि समाज या दोघांच्यासाठी देखील कसं ठरतं, तर ते हानिकारक ठरतं. म्हणून ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. संपत्ती जशी पवित्र आहे तसा कामही पवित्र आहे. लक्षात आलं का? अर्थ म्हणजे संपत्ती जशी पवित्र आहे तसा काम देखील पवित्र आहे. काम म्हणजे केवळ रतिसुख म्हणजे काम नाही आहे. स्त्री पुरुषातला जो काही रतीचं सुख आहे ते म्हणजे काम. इतका संकुचित अर्थ आपल्याला कामाचा घ्यायचा नाही आहे. धर्माचा आधार असलेलं काम जीवनाला समृद्ध बनवतं. यात इच्छा, आकांक्षा, भावना आणि इंद्रियाचा आनंद या सर्वांचा समावेश होतो. आणि इतक्या विस्तृत अर्थानं आपल्याला काम या पुरुषार्थाचा उल्लेख किंवा काम या पुरुषार्थाचा अर्थ समजून घेणं महत्वाचं आहे. आणि त्यानंतर चौथा पुरुषार्थ जो सांगितला गेलेला आहे शेवटचा, तो आहे मोक्ष. हा चतुर्थ किंवा चौथा पुरुषार्थ आणि शेवटचा पुरुषार्थ आहे. यालाच आत्मसाक्षात्कार असंही म्हणतात. मोक्ष म्हणजे जीवनातून मुक्त होणं आणि आत्मसाक्षात्कार प्राप्त करणं. नीतिशास्त्रानुसार मोक्ष हे जीवनाचं अंतिम ध्येय आहे. नीतिशास्त्र काय म्हणतं की मोक्ष हे जीवनाचं अंतिम ध्येय आहे आणि हे ध्येय नैतिक आचरणातून प्राप्त होतं. हे ध्येय असंच प्राप्त होत नाहीये, तर कसं प्राप्त होतं? नैतिक आचरणातनं प्राप्त होतं. मोक्षालाच मुक्ती असंही म्हटलं गेलेलं आहे. मोक्ष म्हणजे पुनर्जन्म किंवा पुनर्जन्म या चक्रातून आत्म्याची मुक्ती होणं. मोक्ष म्हणजे काय? पुनर्जन्मातून आत्म्याची मुक्ती होणं, यालाच मोक्ष किंवा मुक्ती म्हटलं गेलेलं आहे. आत्मा अमर आहे. शरीर हे बंधनाचं कारण आहे. जग हे एक भ्रम आहे. जेव्हा मनुष्याला ही वस्तुस्थिती कळते तेव्हा तो आपलं लक्ष सांसारिक गोष्टीपासून वळवून ईश्वराकडे घेऊन जातो असं इथं सांगितलं गेलेलं आहे. ज्ञान, भक्ती आणि कर्म हे मोक्ष प्राप्तीचे साधन आहेत. आपल्याला जर मोक्ष प्राप्त करायचा असेल तर कोणत्या मार्गाने आपल्याला मोक्ष प्राप्त करता येऊ शकतो? तर असं सांगितलं की ज्ञानाच्या, भक्तीच्या आणि कर्माच्या
मार्गाने आपल्याला मोक्ष प्राप्ती करता येऊ शकते। आणि त्याचा समन्वय आपल्याला भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आढळतो। उपनिषदामध्ये मोक्षाशी संबंधित बरंचसं वर्णन आलेलं आहे, ज्याचा आपण अभ्यास केला पाहिजे। मोक्ष प्राप्तीसाठी व्यक्तीचे इंद्रियांच्यावर आणि मनावर नियंत्रण असणं अत्यंत महत्वाचं आहे। ज्या व्यक्तीला मोक्ष प्राप्ती करायची आहे त्याने आपल्या इंद्रियावरती आणि आपल्या मनावरती नियंत्रण प्राप्त केलं पाहिजे। ऐहिक सुखांच्या पासनं अलिप्तता आपल्या जीवनामध्ये बाळगली पाहिजे। संसाराच्या अनित्यतेचं ज्ञान करून घेतलं पाहिजे आणि मोक्ष प्राप्तीची तीव्र इच्छा अंतःकरणामध्ये बाळगली पाहिजे। आणि हे करायचं असेल तर योग्य गुरुकडे जाऊन वेदांताची शिकवण शिकली पाहिजे। कुणाकडे जाऊन? गुरुकडे गेलं पाहिजे, योग्य गुरुकडे, आणि त्याच्याकडनं वेदांताची जे काही ज्ञान आहे ते शिकून घेतलं पाहिजे। गुरुच्या जे शिकवलेलं ज्ञान आहे त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्याचं दृढतेनं पालन केलं पाहिजे। आणि मग असं जर केलं तर त्या व्यक्तीला आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो। आणि मग आत्मसाक्षात्कार प्राप्त झालं की त्याच आत्मसाक्षात्कारालाच दुसऱ्या भाषामध्ये ओम ब्रह्मास्मी, मी म्हणजेच ब्रह्म अशा प्रकारचा साक्षात्कार त्याला होतो। आणि असा साक्षात्कार होणं म्हणजे पूर्ण ज्ञान होणं आहे। आणि असं पूर्ण ज्ञान होणं यालाच तर मोक्ष म्हटलं गेलेलं आहे। आणि म्हणून मोक्ष कसा मिळवायचा तर या टप्प्यांनी, या पायऱ्याने जर आपण चढत गेलो तर आपल्याला मोक्ष प्राप्त होऊ शकतो। मोक्ष प्राप्तीच्या नंतर जीवनातील दुःखांचा नाश होऊन मनुष्याला परमानंद प्राप्त होतो। मोक्ष प्राप्तीचं काय फलित आहे तर मोक्ष प्राप्ती जर आपल्याला झाली तर जीवनातील सगळ्या दुःखांचा नाश होतो, मनुष्याला परमानंद प्राप्त होतो। अशा प्रकारे मोक्ष हे जीवनाच्या तत्वज्ञानाचं अंतिम ध्येय आहे। पूर्वी विद्यार्थ्यांना ब्रह्मचर्य आश्रमाच्या वेळेपासूनच याची जाणीव करून दिली जात असायची। आयुष्यभर तो त्याच दिशेनं मार्गकरण करत असायचा, त्याच दिशेनं तो जीवनावर उपक्रम राबवत असायचा। आणि मग आयुष्याच्या शेवटच्या आश्रमामध्ये 4 आश्रम आपल्याकडे सांगितले गेलेले आहेत, ज्याबद्दल मी पुढे एका व्हिडिओतनं बोलणार आहे। 4 आश्रम: ब्रह्मचर्य आश्रम, वानप्रस्थ आश्रम, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम, या 4 आश्रमांचा विचार आपण पुढे बघणार आहोत। तर शेवटचा संन्यास आश्रम जो आहे, शेवटच्या आश्रमामध्ये त्याला हे ध्येय प्राप्त करता येतं, पण त्यासाठी ब्रह्मचर्य आश्रमापासूनच त्याला या दृष्टीनं मार्गक्रमण करणं गरजेचं आहे। जीवनाच्या भ्रमातून अंतिम सुटका म्हणून मोक्षाकडे पाहिलं जातं। जीवनाचा जो भ्रम त्याच्यातनं या ठिकाणी अंतिम सुटका करून घेणं, आणि त्यासाठीच मोक्ष महत्वाचा आहे। मोक्ष म्हणजे मृत्यू आणि पुनर्जन्म या चक्रातून मुक्तता। मोक्ष म्हणजे मृत्यूच्या आणि पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्तता म्हणजे मोक्ष। ध्यानाद्वारे सद्गुणी मूल्य जोपासून मृत्यूच्या चक्रातून मुक्ती हा मोक्षाचा आधार मानला गेलेला आहे। जेव्हा एखाद्या व्यक्तीनं अर्थ, काम आणि धर्म यशस्वीपणे प्राप्त केले तेव्हा त्यांना निश्चितपणे मोक्ष हा 4था पुरुषार्थ प्राप्त होतो। व्यक्ती व समाज या दोन्हींच्या संतुलित विकासासाठीच हे 4 पुरुषार्थ सांगितले गेलेले आहेत। या पुरुषार्थांची मांडणी, या पुरुषार्थांची उत्पत्ती, या पुरुषार्थाचा सगळ्या खटाटोप जो त्या काळापासनं हिंदू धर्माने केला, त्याच्या पाठीमागची भूमिकाच ही आहे की व्यक्ती व समाज या दोन्हींचा संतुलित विकास झाला पाहिजे, यासाठीचे 4 पुरुषार्थ आलेले आहेत। हिंदू धर्मामध्ये जी 4 पुरुषार्थाची व्यवस्था आहे, अशी व्यवस्था जगातल्या कुठल्याच संस्कृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये। आपल्याला माहिती आहे की पाश्चात्य संस्कृती ही भौतिकवादाला सर्वाधिक महत्त्व देणारी आहे, तर भारतीय संस्कृतीनं भौतिकवादाला महत्त्व दिलं नाही का? दिलेलं आहे, परंतु भौतिकवादावर आध्यात्मिकवादाचं नियंत्रण इथे आपल्या संस्कृतीनं मान्य केलेलं असल्यामुळं आपली संस्कृती हे जगामध्ये श्रेष्ठ संस्कृती मानली गेलेली आहे। आणि ही संस्कृती श्रेष्ठ मानण्याच्या पाठीमागं हे 4 पुरुषार्थ अत्यंत महत्त्वाचे आहेत। आणि म्हणून
आपल्या या 4 पुरुषार्थांचा ची तोंड ओळख अलीकडच्या पिढीला व्हावी याच उद्देशानं नवीन शैक्षणिक धोरणामध्ये IKS इंडियन नॉलेज सिस्टीमच्या मध्ये आपण या 4 पुरुषार्थांचा विचार संक्षेपानं का असेना या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे। मला खात्री आहे की हा व्हिडिओ निश्चितपणे आपल्याला आवडेल आणि याबद्दल आपण आपल्या पद्धतीने व्यक्त व्हाल किंवा इतरांच्या पर्यंत हे ज्ञान प्रसारित करण्यासाठीचा प्रयत्न कराल अशा प्रकारची नम्र अपेक्षा व्यक्त करून व्हिडिओला याच ठिकाणी पूर्णविराम देतो। नमस्कार।